मी गायत्री प्रकाश बुधवंत. आय एम एन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन. लिटिल इटली म्हणून जी रेस्टॉरंट चेन आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, त्याच्यासाठी मी ॲज ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून काम केलं. त्याच्यानंतर इंटिरियर्समध्ये पण काम केलं. बाकीचे फोर्टेस पण ट्राय करून बघितले, बट जो गोडवा आणि जी ओढ इंडस्ट्रीयलकडे होती ती काही कुठे दुसरीकडे मिळाली नाही. मी कुठल्याही व्यक्तीला फायनान्शियली आजपर्यंत कधी जज नाही केलं. मी 2 रुपयाचे दिवसही बघितलेत आणि मी 2000चे दिवस बघितले. तो जर मी 2 रुपयात खुश आहे तर मी 2000ही राहू शकते आणि 2000 आहे तर 2ही खुश राहू शकते. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. मुलगी काय नाही करू शकत, असा जर तुम्हाला आजकाल प्रश्न पडत असेल तर ती खूप काही करू शकते, हे तुम्हाला आज म्हणजे या पॉडकास्टच्या थ्रू आत्तापर्यंत कळालं असेल. आत्तापर्यंत आपण 150 पॉडकास्ट शूट केलेले आहेत आणि त्याच्याच बरोबर इतक्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात महिला काम करतात हे आपण पाहतोय. असंच एक क्षेत्र घेऊन आलेली आहे आर्किटेक्ट गायत्री. खूप छान वाटतंय आज तुला इथे बघून, आणि तू एवढ्या छोट्या वयामध्ये एवढं सगळं करतेस. आम्हाला खूप ऐकायला आवडेल तू आज काय काय करतेस ते. तुझी आमच्या ऑडियन्सला ओळख करून देशील? नमस्कार, मी गायत्री प्रकाश बुधवंत. आय एम एन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन आणि आय एम अ 2018 पास आउट. मी आता 5 वर्ष झाले वैयक्तिक फर्म पण करते. 1 वर्ष जॉब केला आणि नंतर मी प्रॉपर बिझनेस प्रोफाईल मध्ये उतरले. आता तुम्ही विचाराल आर्किटेक्चर कुठून आलं, तर मला फॅमिली बॅकग्राऊंडच तसं मिळत गेलं. टू बी ऑनेस्ट, वडिलांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं. सो सिव्हिल आणि कन्स्ट्रक्शन लाईन साठी माझा जो बेस आहे तो लहानपणापासून मिळत गेला. बरोबर. तो विथ ऑब्झर्वेशन हे कळत गेलं की कन्स्ट्रक्शन तर होतं, पण कोणतरी कागद घेऊन येतं आणि त्याच्यावरती सांगतं की हा कागद इथे ऍज ऍक्च्युअल उतरणार आहे. बरोबर. सो हा कागद कोण बनवतं, ही क्युरिओसिटी आली. अँड देन आर्किटेक्चर हे फील्ड पण आहे हे कळलं. अँड दॅट्स हाऊ आय केम टू आर्किटेक्चर. आर्किटेक्चर केल्यानंतर 1 वर्ष जॉब केला की नक्की फील्ड चालतं कसं. बरोबर आहे. जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष काहीच कळत नाही. आणि बेसिक शिक्षणाचा आणि काम करण्याचा ऍक्च्युअल अनुभव खूप वेगळा वेगळा असतो. खरंच, प्रत्यक्ष आमच्या फील्डला तर इट इज लाईक सन अँड मून. एक दिवस तर एक रात्र आहे. आम्ही फॅन्टसीत जगत असतो 5 वर्ष. बरोबर. अँड वेन वी एक्झिट्स कॉलेज तिथे आम्हाला रियालिटी कळते. बरोबर. सो 1 वर्ष जॉब केला अँड देन आय एंटर्ड कम्प्लिटली इनटू बिझनेस प्रोफाईल. वडिलांची साथ मिळाली आणि तिथनं मग मी सुरुवात केली. सुरुवातीला ॲज असिस्टंट प्रोजेक्ट आर्किटेक्ट मी लिटिल इटली म्हणून जी रेस्टॉरंट चेन आहे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, जे हडपसरला चालू होतं. त्याच्यासाठी मी ॲज ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून काम केलं. दॅट वॉज माय फर्स्ट पर्सनल एक्सपिरियन्स ऑन साईट अँड विथ ड्रॉइंग्स. त्याच्यानंतर इंटिरियर्समध्ये पण काम केलं. बाकीचे फोर्टेस पण ट्राय करून बघितले, बट जो गोडवा आणि जी ओढ इंडस्ट्रीयलकडे होती ती काही कुठे दुसरीकडे मिळाली नाही. सो आय देन अगेन शिफ्टेड बॅक टू इंडस्ट्रियल. मला एक कन्सेप्च्युअली तू क्लिअर करशील? इंडस्ट्रियल बोलतीयस तू, तर दोन्ही कन्सेप्ट आम्हाला सांगशील? आर्किटेक्चर हा खूप मोठा फोर्टे तयार होतो, त्याच्यात बरेचसे ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात. आता आर्किटेक्ट काय करतो हा पण प्रश्न पडतो. तर आर्किटेक्ट म्हणजे बिल्डिंग डिझाईन करतो, बंगलोज डिझाईन करतो, शॉपिंग कॉम्प्लेक्सेस, इन्स्टिट्यूट्स, कमर्शियल्स, खूप काही गोष्टी येतात. तसंच आपण इंडस्ट्री हा भाग म्हणतो. तुम्ही MIDC हा शब्द ऐकला असेल, जिथे सगळ्यांच्या फॅक्टऱ्या असतात. दॅट इज व्हॉट कम्स टू इंडस्ट्रियल. बरोबर. आता याच्यात पण भरपूर प्रकार तयार होतात की कोणी मेन मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बनवतं, कोणी ऑफिसेस बनवतं, कोणी गोडाऊन्स बनवतं. बरोबर. आय गॉट माय एक्सपिरियन्स वेअर आय वर्क ॲज अ जॉब अँड एम्प्लॉईड पर्सन. ते पण प्युअर इंडस्ट्रियल फर्म होती आणि वडिलांचा पण कन्स्ट्रक्शन बेस हा इंडस्ट्रियल आहे. प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट्स आहेत त्यांनी केले, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंडस्ट्रियलमध्ये शिफ्ट झाले इन कन्स्ट्रक्शन फोर्टे. आणि तिथनं मला मग गोष्टी कळत गेल्या. सो दॅट इज हाऊ आय टर्न टू इंडस्ट्रियल ॲज माय मेन स्ट्रीम प्रॅक्टिसिंग फील्ड, आय कॅन से. मेल डॉमिनेटिंग
आपलं सगळं आहे आता सध्या, असं मी नाही म्हणणार. आता मला असं वाटतं की खूप चेंज झालंय. खूप चेंज झालाय, पण स्टील खूप गोष्टींमध्ये किंवा खूप क्षेत्रांमध्ये मेल डॉमिनन्स हा जास्त असतो. तर तुझ्या क्षेत्रामध्ये तर अजून भरपूरच आहे बऱ्यापैकी. हो, तर तसा काही तुला अनुभव किंवा कसं वाटतं? ऍक्च्युली आय एम फॉर्च्युनेट इन दॅट सेन्स की मला सगळे जे पण मेल कॅरेक्टर्स मला भेटत गेले, आय वुड से कॅरेक्टर्स, कारण प्रत्येकाने मला काही ना काहीतरी शिकवलंय. बरोबर. तो हुएवर केम इन टू माय लाईफ सिन्स द फर्स्ट वन इज माय डॅड, त्यांनी जे शिकवलं, देन कम्स माय प्रोफेसर्स अँड कलिग्स, देन केम माय फर्स्ट बॉस, त्यांनी पण खूप काही शिकवलं. आणि आता सराउंडिंग फील्डमध्ये पण जेवढी पण लोक मला भेटत आहेत ॲज सबऑर्डिनेट्स, ॲज क्लायंट्स, त्या सगळ्यांनी मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. बट इट इज नॉट फॉर्च्युनेट विथ अदर पीपल, किंवा बाकीच्या मुलींना कदाचित ते नाही मिळत. सो बिईंग अ सिंगल पर्सन टू बी कन्सिस्टंट अँड स्टँड अलोन हे खूप कठीण होतं काही वेळा. बरोबर. काही फेजेस आल्या जिथे असं होतं की एकही काम नाहीये, आता फॉर्म बंद करायची. 2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे जिथे मी विचार केला होता की नाही, आता आर्किटेक्चर प्रॅक्टिस बंद, कम्प्लीट फोकस ऑन कन्स्ट्रक्शन अँड आय विल हँडल व्हॉट डॅड इज डुईंग. बट नाही, तिथे मी परत ठरवलं की मेन स्ट्रीम आर्किटेक्चर सोबत पण मला काही ना काहीतरी करू शकता येतं. प्रोडक्ट डिझाईन्स आहेत, 3D आउटसोर्सिंग आहेत, अशा खूप काही गोष्टी मग शिकत गेलो. आणि मी एकटीच ऐवजी आम्ही 2 झालो. लास्ट 3 years पासून आम्ही आता 2 लोक आहोत, मायसेल्फ अँड अगेन अ वुमन विथ मी. She also decided to come along from her family background of job preference. She herself decided and she came into business within 1 month's decision. Oh wow. She against her family decided to do so and she's still doing it with me since past 2 years. Sonal Suratkar tiचं नाव. And now we are a team of 2 working single-handedly on any type of architectural project. मस्त. आपला मोटोच हा आहे की एका महिला उद्योजकाने दुसऱ्या महिला उद्योजकाला मदत करून आपण दोघी जणी पुढे जाणार आहोत. तर तुम्ही दोघी जणी असं मिसाल झालेला आहात त्या गोष्टीची की दोघी जणी बरोबर काम करताय आणि सिंगल हँडेडली सगळं करताय. तू आय गेस मॅरिड नाहीयेस? नाही. काय मुलगा बघायचा कार्यक्रम कसा चालू आहे? छान चाललाय म्हणायला लागेल. बट सगळ्यांचा पर्स्पेक्टिव्ह हाच होतो की जॉब एम्प्लॉईड असेल तर इट्स वेल अँड गुड, पण बिझनेस म्हणल्यानंतर इट्स अनड्युलेशन्स, यू कांट बी फायनाइट. मुद्द्यामुळे तुझ्याकडे वळाले की जेव्हा आपण अनमॅरिड असतो आणि जेव्हा तुम्ही ठरवता की मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, तिथे अप अँड डाऊन्स असतात. बेसिक असतं की अप अँड डाऊन्स चालणारच आहेत आणि एक सिंगल आपला पगार रेग्युलरली येत नसतो किंवा खूप गोष्टी असतात वेगळ्या वेगळ्या की आपल्याला 24 तास काम करायला लागतं. जेव्हा प्रोजेक्ट्स येतात तेव्हा खूप गोष्टी आपण मागे टाकून जातो. तर अशा मुलींना जेव्हा आपण मुलगा शोधायला जातो तेव्हा खूप प्रॉब्लेम्स असतात की असा पाहिजे तसा पाहिजे, पण तसं नाहीये. जे आपण आहोत, आपल्याला जो कम्पॅटेबल मुलगा आहे तो शोधायचा तुम्ही प्रयत्न करत असाल. तर तुला काय वाटतं ह्या विषयाबद्दल? माझं म्हणणं एवढंच आहे, मी कुठल्याही व्यक्तीला फायनान्शियली आजपर्यंत कधी जज नाही केलं. मी 2 रुपयाचे दिवसही बघितलेत आणि मी 2000चे दिवस बघितले. तो जर मी 2 रुपयात खुश आहे तर मी 2000तही राहू शकते आणि 2000 आहे तर 2ही खुश राहू शकते. आय जस्ट मध्ये थोडंसं की जी शिकलेली मुलगी असते ना आणि जी स्वतःच्या पायावर उभी असते ती खरंच दुसऱ्याचा फायनान्शियल इंडिपेंडन्स नाही बघत. तिचं फक्त म्हणणं असतं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या पायावर उभे राहा आणि फॅमिलीला पहा. पण असं काही नसतं की तू मला कमवून दिलं पाहिजे. मुलांचा गैरसमज असतो खूप मोठा की जर मुलगी जास्त कमवत असेल तर तिच्यापेक्षा जास्त कमवणारा मुलगा पाहिजे. असं नाहीये. आम्ही जर फायनान्शियली इंडिपेंडंट असू तर असा कोणीतरी हवा जो त्यांना साथ देईल, समजून घेईल. येस येस येस. तो माझा बेसिक कुठलीही बिझनेस करणारी मुलगी हेच समजेल किंवा हेच अपेक्षित ठेवेल की टाइम शेड्यूल्स पहिला आपला मुद्दा असतो. तुम्हीही बिझनेस रन करताय तो यू नो दॅट. तो टाइम शेड्यूल्स आपण फॅमिलीला तेवढंच प्राधान्य देतो, तर तिथे आपण तडजोड नाही करत वेळेला. जिथे फॅमिली आहे तिथे फॅमिली, जिथे बिझनेस आहे तिथे बिझनेस. मग जेव्हा बिझनेसची वेळ येते तेव्हा 1% तरी तुम्ही फॅमिली बघा, बस दॅट्स इट. आणि दुसरं म्हणजे की आज माझ्याकडे आहेत, उद्या नसणार आहेत. उद्या तुझ्याकडची गरज पडणार आहे आणि उद्या तुझ्याकडे नसतील तेव्हा मी खमकी आहे. तू लढ फक्त, तेव्हा आहे मी. वा छान छान गायत्री, तुझे विचार ऐकून आम्हाला खूप छान वाटतंय आणि खूप दिवसांपासून मला असं वाटत होतं की कुणाशी तरी हा विषय बोलावा, म्हणजे तो पॉडकास्टवर येईल आमच्या. आज बरोबर तू आलीस आणि मला त्या विषयावर बोलायला सापडले म्हणायचं. सापडली.
थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल आणि Most तुझ्याबद्दल welcome. आम्हाला सगळं सांगितल्याबद्दल. येस. ह्या प्रोजेक्ट थ्रू आम्ही तुझी पूर्ण इन्फॉर्मेशन इथे कॅप्शन मध्ये लिहू, तिथून तुला खूप सारे प्रोजेक्ट्स मिळतील अशी माझी खूप इच्छा आहे. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you. थँक्यू.